महत्त्वाचा पॉइंट आहे, तुम्हाला माहित असेल की उपराष्ट्रपती जगदीप धनखड साहेब यांनी राजीनामा दिलेला आहे. का राजीनामा दिला, यांच्यावर काय प्रश्न आयोग फ्रेम करू शकतो, हे सगळं आपण यामध्ये बघणार आहोत. बघा आता ही तारीख लक्षात ठेवा, 21 जुलै 2025 रोजी उपराष्ट्रपती, आता हे जे उपराष्ट्रपती जे होते हे 14व्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती होते. कितव्या? 14व्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती होते. तर जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी सांगितलं होतं की माझी प्रकृती ठीक नाही आणि प्रकृती ठीक नाही आहे, तब्येत नाही चांगली, त्याचा पदाचा राजीनामा दिला त्यांनी 21 जुलै 2025 ला. यांनी काय दिलं? प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला. हे भारताचे 14वे उपराष्ट्रपती होते. कारण की आता जर बघितलं 15वे उपराष्ट्रपती जर बघितलं, यांच्याबद्दल थोडक्यात सांगतो. CP राधाकृष्णन आलेले, जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते, CP राधाकृष्णन. ठीक आहे, CP राधाकृष्णन. आता या CP राधाकृष्णन 15वे उपराष्ट्रपती झाले, निवडणूक झाली. याच्यामध्ये त्यांनी जो CP राधाकृष्णननी काय केलं, हे जे बी सुदर्शन रेड्डी होते, बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. लक्षात असू द्या, यांचा पराभव केला. कोणी? CP राधाकृष्णननी. CP राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली होती. बी सुदर्शन शेट्टी यांना 300. फरक जर बघितला तर 152 मतांनी त्यांनी पराभव केलेला आहे CP राधाकृष्णन यांनी बी सुदर्शन रेड्डी यांचा. पहिले ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते, लक्षात.